नमस्कार मित्रांनो. आज जे आपण पाहतोय ते नॉर्मल नाही आहे. हे एखादं साधं करेक्शन नाही. हे सिस्टम लेवल स्ट्रेस आहे. फक्त 24 तासांत गोल्ड, सिल्वर आणि क्रिप्टोमधून मिळून $15 ट्रिलियन पेक्षा जास्त संपत्ती पुसली गेली आहे. हो, 15 ट्रिलियन. हे म्हणजे अमेरिकेच्या GDPच्या जवळजवळ अर्ध एकाच दिवसात. गोल्ड 15% खाली, सिल्वर 38% कोसळलं. क्रिप्टो मार्केटमधून गेल्या 3 दिवसात 500 बिलियन उडाले. इतिहासात पहिल्यांदाच आपण पाहतोय सिग्मा 10 इव्हेंट. गणितानुसार हे संपूर्ण विश्वाच्या आयुष्यात घडूच शकत नाही, आणि तरीही हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय. नंबर 2, क्रिप्टो लिक्विडेशन. गेले 24 तासांत $2.5 बिलियन लेव्हरेज्ड लाँग पोझिशन्स लिक्विडेट झाले. हे आजचं क्रॅश बनवतं क्रिप्टो इतिहासातलं 10वं सगळ्यात मोठं लिक्विडेशन इव्हेंट. बिटकॉइन 13% खाली, 265 बिलियन मार्केट कॅप गायब. ETH 25% खाली, 91 बिलियन उडाले. XRP 22%, सोलाना 23%. हे आकडे नाहीत, हे नुकसान आहे. नंबर 3, नवीन लोकांसाठी स्पष्ट सांगतो. मी सिग्नल्स विकत नाहीये, मेंटरशिप नाही, कोर्सेस नाही. इथे विचार केला जातो, ॲनालिसिस केली जाते, दोन्ही बाजू पाहिल्या जातात. जर तुम्हाला स्वतःचा मेंदू वापरता येत नसेल तर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग तुमच्यासाठी नाहीये. नंबर 4, मेटल्स क्रॅश. खरी गोष्ट. शुक्रवारी काय झालं? सिल्वर 31% खाली, गोल्ड 13.6% खाली. फक्त मेटल्समधूनच $7 ट्रिलियन नष्ट झाले. आणि इथेच स्मोकिंग गन आहे. नंबर 1, JP मॉर्गन. नेमक्या बॉटमला 663 सिल्वर शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट्स क्लोज केल्या. परफेक्ट टायमिंग. फोर्स लिक्विडेशन चालू असताना बँका खरेदी करत होत्या. CMEने मार्जिन्स 11% वाढवल्या. लाँग स्पेक्सवर जबरदस्तीची विक्री, आणि मोठे खेळाडू मात्र एक्झिट घेत होते. चीन आणि भारतात कुणीही फिजिकल सिल्वर विकायला तयार नव्हतं, कुठल्याही किमतीला नाही. शांघाईमध्ये प्रीमियम्स 43%पेक्षा जास्त. पेपर प्राइस कोसळतीये, मात्र फिजिकल रियालिटी वेगळीच आहे. नंबर 5, क्रिप्टो आणि मेटल्स एकाच वेळी का? शुक्रवारी मेटल्स कोसळले, वीकेंडला क्रिप्टो. योगायोग की कोऑर्डिनेटेड फ्लश? 15 ट्रिलियन पुसले गेले. ते नुसते गायब झाले नाहीत, म्हणजे कोणीतरी ते उचललेत. आणि याच वेळी मीडिया काय दाखवतेय? एप्स्टीन फाईल्स, WW3च्या बातम्या, डिस्ट्रॅक्शन. नंबर 6, जिओपॉलिटिक्स आणि बँक फेलियर. 2026 मधली पहिली US बँक फेल झाली 7 महिन्यांनंतर. हेच 2008 मध्ये झालं होतं. आधी लहान बँका, मग पूर्ण सिस्टम. इराण-इस्रायल टेन्शन, US ट्रूप्स डिप्लॉय, ऑइल स्पाइकचा धोका. मार्केट्स रिस्क ऑफ मोडमध्ये. नंबर 7, मंडेसाठी 2 सिनारिओ. नंबर 1, बॅरिश केस. एशिया मार्केट्स गॅप डाऊन, अधिक मार्जिन कॉल्स, क्रिप्टो आणखी लिक्विडेट. बिटकॉइन 75,000 मायकल सेलर अंडर वॉटर, आणखी बँका अडचणीत. पॅनिक सेलिंग. सेफ हेवन असेट्ससुद्धा सुरुवातीला विकले जातात. नंबर 2, बॅरिश केस. JP मॉर्गन शॉर्ट्स कव्हर, रेजिस्टन्स कमी, फिजिकल सप्लाय टाईट, शांघाई मार्केट स्ट्रॉंग, क्रिप्टो लिक्विडेशन्स संपल्या, इराण टेन्शन डिएस्केलेट, व्हायलंट स्नॅपबॅक रॅली. मायनिंग स्टॉक्स पुढच्या 4 ते 6 महिन्यात डबल होऊ शकतात. नंबर 8, काय बघायचं आहे? 1, शांघाई मार्केट संडे नाईट. 2, बिटकॉइन 79,000 होल्ड करतो का? 3, इराण न्यूज. 4, बँक कंटेजन. हे सगळं मंडेचा टोन ठरवेल. नंबर 9, शेवटचा मुद्दा. हा फायनल फ्लश आहे की सिस्टेमिक कोलॅप्सची सुरुवात? JP मॉर्गन बॉटमला एक्झिट घेतोय, म्हणजे मॅनिप्युलेशन सूचित होतं. पण 15 ट्रिलियन इरेज, बँक फेलियर्स, युद्धाच्या धमक्या, हे काहीतरी मोठं तुटतंय असंही दिसतं. ओव्हर लेव्हरेज्ड असाल तर हा मार्केट तुम्हाला साफ करेल. प्रिपेअर्ड असाल तर ही संधीही ठरू शकते. डेटा पहा, भावनांवर नाही तर तर्कावर निर्णय घ्या.